गुढीपाडव्याच्या निमित्ताने सोलापुरात हिंदू नववर्ष महोत्सव समितीच्या वतीने शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते। या शोभायात्रेत सहभागी होत सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी प्रभू श्रीरामाच्या मूर्तीचे मनोभावे दर्शन घेतले। तसेच उपस्थित नागरिकांशी संवाद साधून हिंदू नववर्षाच्या शुभेच्छा दिल्यात। उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये हिंदू नववर्ष उत्सव समितीच्या वतीने गुढीपाडव्यानिमित्त शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी अयोध्येतील प्रभू श्रीरामाच्या प्रतिकात्मक मूर्तीचे अनावरण करण्यात आले। या प्रसंगी महाविकास आघाडीचे उमेदवार प्रणिती शिंदे आणि भाजपचे उमेदवार राम सातपुते हे आमने सामने आले। यावेळी दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांनी जय श्रीराम जय भवानी जय शिवाजीच्या जयघोषाने शोभायात्रेचा परिसर दणाणून सोडला। दरम्यान प्रणिती शिंदे यांनी थेट नागरिकांमध्ये जात त्यांच्याशी मनमोकळेपणाने संवाद साधलाय। तसेच हिंदू संस्कृतीप्रमाणे यावेळी त्यांनी उपस्थित महिलांसोबत फुगडीचा फेर धरत त्यांनी महिलांची मने जिंकली। प्रणिती शिंदे यांनी शोभायात्रेत सहभागी झालेल्या नागरिकांना हे नववर्ष सुखाचं समृद्धीचं जावो आणि सर्वांच्या आशा आकांक्षा पूर्ण होत अशा हिंदू नववर्षाच्या शुभेच्छा दिल्यात। येणाऱ्या काळात सोलापूरच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचं मत व्यक्त करत विजयाची गुढी उभारू असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केलाय। प्रणिती शिंदे यांची उपस्थिती पाहून शोभायात्रेतील महिला आणि युवतींनी त्यांच्या भोवती गर्दी करत त्यांच्याशी संवाद साधला। अनेक महिला तरुणींना प्रणिती शिंदे यांच्यासोबत सेल्फी काढण्याचा मोह आवरता आला नाही। यावेळी प्रणिती शिंदे यांच्यासह काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे, राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे नेते महेश कोटे, विनोद भोसले, शोभायात्रेचे आयोजक ज्ञानेश्वर मायकल, उत्सव समितीचे अध्यक्ष पेंटप्पा गड्डम, रंगनाथ बंग, चिदानंद मुस्तारे आदी कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते। शिवशाही न्यूज प्रतिनिधी जगदीश कोरीमठ, सोलापूर। आज यहाँ पे प्रभु रामचंद्र जी की मूर्ति का अनावरण हुआ है आदरणीय बंग जी के हस्ते, और हमेशा हर साल की तरह आज हमारी हिंदू जनजागृती यात्रा निकली है 22 वर्षपासून आणि आपण सगळ्यांनी स्वागत केलं। अतिशय सुंदर रामलल्लाची ती मूर्ती आहे आणि आज आपण सगळे कसबाच्या बाहेर आहोत। गणपतीकडून आपण राम भगवानची आरती करत आहोत। उद्या गणगौर आहे आणि त्यासाठी पण सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देते। सॉरी माझा घसा बसला। सगळ्यांना मनापासून आजच्या नवीन हिंदू नवीन वर्षाच्या शुभेच्छा देते। सगळ्यांच्या इच्छा आकांक्षा आणि मनोकामना पूर्ण होईल अशीच मी प्रभू रामचंद्रजींच्या चरणी प्रार्थना करते। धन्यवाद। जय श्रीराम जय श्रीराम। ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा। आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या।